नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकावरील चक्री मुंगा आणि खोडमाशीचं नियंत्रण कशा प्रकारे केलं पाहिजे याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकातील महत्त्वाची नुकसानकारक खोड पोखरणारी कीड म्हणजे सोयाबीन गर्डल बिटल म्हणजे चक्री मुंगा। चक्री मुंग्याच्या प्रादुर्भावामुळे आपल्या सोयाबीन पिकाचं 35 ते 40% नुकसान होत असतं। सोयाबीन शिवाय मूग, उडीद, चवळी, तूर इत्यादी पिकावर चक्री मुंग्याचा प्रादुर्भाव असतो। शेतकरी मित्रांनो, या किडीचा प्रादुर्भाव सोयाबीनचं पीक साधारणपणे 20 ते 25 दिवसाचं झाल्यानंतर सुरू होतो। शेतात फिरताना झाडाचं एखादं पान किंवा फांदी सुकलेली दिसते। पान फक्त सुकलेलं असेल तर चक्री मुंग्यानं नुकतंच अंड दिलेलं असतं। या किडीचा प्रौढ भुंगा फिक्कट तपकिरी रंगाचा असतो। अंडी फिक्कट पिवळसर आणि लांबट आकाराची असतात। एक मादी सरासरी 8 ते 70 अंडी घालते। अंड्यातून 3 ते 4 दिवसात अळी बाहेर पडते। अळीची लांबी 19 ते 22 mm असते। लहान अळी पांढऱ्या रंगाची आणि पूर्ण वाढ झालेली अळी पिवळी आणि गोलाकार असते। अंड्यातून अळी निघाल्यानंतर ती पानाचं देठ खोड पोखरत खाली जमिनीकडे जाते। त्यामुळे खापेच्या वरील भाग सुकून नंतर वाळतो। अळी 34 ते 38 दिवसांनी कोशावस्थेत जाते। यापैकी काही अळ्या पुढील पावसाळ्यापर्यंत सुप्तावस्थेत जातात तर काही अळ्या कोशावस्थेत जातात। चक्री मुंग्याच्या प्रादुर्भावामुळे शेंगा कमी लागतात आणि त्या पूर्ण भरत नाहीत। त्याचबरोबर पीक काढणीच्या वेळी खापा केलेल्या जागून खोड तुटून पडतं, त्यामुळे देखील आपलं नुकसान होत असतं। शेतकरी मित्रांनो, चक्री मुंगा या किडीची माहिती जर घेतली तर शेतकरी मित्रांनो, किडीच्या अवस्था जर पाहिल्या तर प्रौढ, अंडी, अळी, कोश अशा अवस्था असतात। नुकसान करणारी अवस्था जर पाहिली तर प्रौढ आणि अळी ही नुकसान करणारी अवस्था असते। या किडीमुळे सोयाबीन पिकात साधारणपणे 40 ते 45% नुकसान होत असतं। शेतकरी मित्रांनो, या किडीच्या प्रादुर्भावाची लक्षणं झाडाच्या उपफांद्या, पानाचा देठ या ठिकाणी दिसून येतात। लक्षणं दिसत असलेल्या ठिकाणी 2 काळ्या रंगाचा गोलाकार कातरल्याप्रमाणे भाग दिसून येतो। किडीची प्रौढ मादी फांद्या किंवा पानाच्या देठावर 1 इंच अंतरानं 2 गोलाकार कातरते। कातरलेल्या भागाच्या थोडे वर एक लहान छिद्र करून त्यामध्ये मादी अंडी देते। त्यामुळं त्या जागेतून वनस्पतीच्या वरील भागात पाणी आणि अन्नद्रव्याचा पुरवठा थांबतो आणि तेथील शेंडा किंवा पान वाळलेलं दिसतं। शेंडा अथवा वाळलेल्या पानावर शेतामध्ये चक्री मुंगा या किडीचा प्रादुर्भाव झाल्याचं आपल्याला दिसून येतं। शेतकरी मित्रांनो, चक्री मुंगा या किडीच्या प्रौढ, अंडी, अळी आणि कोश अशा एकूण 4 अवस्था असतात। या प्रकारे याचं लाईफ सायकल कंप्लीट होतं। शेतकरी मित्रांनो, प्रौढ मादी फांदी किंवा पानाच्या देठाला गोलाकार कातरते। त्यामुळं पाणी आणि अन्नद्रव्याचा पुरवठा थांबतो। त्यामुळं आपल्याला भरपूर शेंगा लागत नाहीत किंवा लागल्या तर त्या भरत नाहीत। अंड्यातून बाहेर निघालेली अळी फांदीला आतमधून पोखरते। अळी आतमध्ये पोखरत खोडापर्यंत पोहोचू शकते। यामुळं एक किंवा अनेक फांद्या प्रभावित होऊन सुकतात। परिणामी त्या फांद्यांना शेंगा सुद्धा लागत नाहीत। शेतकरी मित्रांनो, जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत नुकसान होतं। सर्वात जास्त नुकसान सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यात या किडीमुळे सोयाबीन पिकाचं होत असतं। शेतकरी मित्रांनो, या किडीचं एकात्मिक व्यवस्थापन पाहत असताना सोयाबीन पेरणीपूर्वी शेताची उन्हाळ्यात खोल नांगरट करायची आहे। जमिनीतील किडीच्या अवस्था, उष्णता, पक्षी यामुळे नष्ट होतात। पेरणी जुलैच्या 2ऱ्या आठवड्यापर्यंत संपवायची आहे। प्रत्येक क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यानंतर जास्तीत जास्त 8 दिवसाच्या आत पेरणी आटपायची आहे। पेरणीसाठी कीड प्रतिकारक्षम वाणाचा वापर करायचा आहे। पेरणीपूर्वी बुरशीनाशकासोबत थायोमिथोक्झाम 30% FS 10 मिली प्रति किलो प्रमाणे बीज प्रक्रिया करायची आहे। या बीज प्रक्रियेमुळे मावा, तुडतुडे, फुलकिडे आणि पांढऱ्या माशीचं सुद्धा नियंत्रण होण्यासाठी मदत होत असते। पेरणीनंतर 15 दिवसांनी पिवळे चिकट सापळे एकरी 10 याप्रमाणे सर्वसाधारणपणे 8 ते 10 मीटर अंतरावर लावायचे आहेत। शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकाला नत्राची आवश्यकता जास्त लागत नाही, कारण या पिकावर मुळावर गाठी असतात। ते पीक हे नत्र स्वतः तयार करत असतं। त्यामुळं अतिरिक्त मात्रा ही आपल्याला युरियाची द्यायची नाही। त्यामुळे सुद्धा किडींचा प्रादुर्भाव वाढत असतो। सोयाबीन, चक्री मुंगा आणि खोडमाशीच्या प्रादुर्भावामुळे किडग्रस्त पाने, फांद्या वाळतात। अशी किडग्रस्त झाडं, पानं, फांद्या यांचा आतील किडीसह नायनाट करायचा आहे। शेतकरी मित्रांनो, सोयाबीनवरील चक्री मुंगा आणि खोडमाशी या किडींचा प्रादुर्भाव आटोक्यात ठेवण्यासाठी
संरक्षणासाठी 15 दिवसाच्या अंतरानं आपण पुढीलपैकी कीटकनाशकाची आलटून पालटून फवारण्या घ्यायच्या आहेत. शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकावर पहिली फवारणी ही पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी घ्यायची आहे. यामध्ये आपण प्रोफेक्स सुपर हे 30 मिली अधिक साफ हे बुरशीनाशक 30 ग्रॅम अधिक 19-19-19 NPK विद्राव्य खत 100 ग्राम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून आपण याची फवारणी घ्यायची आहे. शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकावर परत दुसरी फवारणी 15 दिवसांनी घ्यायची आहे. म्हणजे पेरणीनंतर 30 ते 35 दिवसांनी दुसरी फवारणी घ्यायची आहे. यामध्ये आपण थायोमिथोक्झाम 12.6% अधिक लॅम्बडा सायलोथ्रिन 9.5% ZC हे 2 टेक्निकल कंटेंट असलेलं कीटकनाशक घेऊ शकता. हे बाजारामध्ये आपल्याला अलिका नावाने उपलब्ध होऊ शकतं. याचं प्रमाण आपल्याला 8 ml प्रति 15 लिटर पाण्यासाठी ठेवायचं आहे. त्याचबरोबर त्याच्याबरोबर आपण निंबोळी तेल नीम ऑइल हे 10,000 ppm चं 15 मिली 15 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी घ्यायची आहे. किंवा शेतकरी मित्रांनो, याच्याऐवजी आपण कोराजन हे कीटकनाशक, यामध्ये क्लोरॅन्ट्रिलिप्रोल 18.5% हा टेक्निकल कंटेंट असतो, 6 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता. किंवा प्रोक्लेम हे कीटकनाशक सुद्धा या ठिकाणी आपण घेऊ शकता. इमामेक्टिन बेन्झोएट 8% SG हा टेक्निकल कंटेंट असलेलं कीटकनाशक, याचं फवारणीसाठी प्रमाण हे 8 ते 10 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण फवारणी करू शकता. शेतकरी मित्रांनो, शेतीविषयी कोणत्याही समस्येसाठी किसान कॉल सेंटर 1881-1551 या टोल फ्री नंबरवर सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत आपण दररोज कॉल करू शकता आणि शेतीविषयी कोणतीही माहिती आपण घेऊ शकता. शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद.